नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आहे ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आता नवीन वर्ष चालू आहे, त्यामध्ये ना जानेवारी महिन्यात एक सण असतो, ते म्हणजे संक्रांत सण असतो. आणि संक्रांत सण म्हणजे ना महिलांसाठी खास हे सण असतो. आणि त्यामध्ये आहे ना 3 दिवस आपण हे सण केलं असतो. पहिल्या दिवशी आहे ना भोगी सण असतो, आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत असतो, आणि तिसऱ्या दिवशी ना आपण किंक्रांतीचा सण साजरा केला जातो. पण आहे ना संक्रांत भोगी दिवशी आपण आहे ना पूजा वगैरे मांडून, आणि त्या दिवशी आपण तिळाचं भाकरी वगैरे बनवून आहे ना मस्त सगळं भाजी वगैरे बनवून ते नैवेद्य दाखवलं असतो. संक्रांतीच्या दिवशी आहे ना आपण तर पुरणपोळ्या करतच असतो. पण आहे ना पुरणपोळ्या झाल्यानंतर महिलांसाठी खास सण म्हणजे संक्रांत. तर संक्रांती दिवशी ना संध्याकाळी सगळ्या महिला मिळून आहे ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे काय, आपण एकमेकांना महिलांना हळद कुंकू लावून आहे ना त्यांना काय तर वाण देऊन असं आपण ह्या पद्धतीनं हे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतो. काही जण मोठमोठा कार्यक्रम पण घेतात, आणि काही जण आहे ना एकमेकांच्या घरी जाऊन आहे ना हळदी कुंकू लावून आहे ना असं महिला सगळे ना साजरा केला जातो. पण ते एकच दिवशी नसून आहे ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत आहे ना आपल्याला हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधी पण करू शकतो. तर आज आपण आहे ना आपल्या घरात आज आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आहे ना हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आपण काय काय तयारी केली आहे तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही बघू शकता, आपण इकडे रांगोळी वगैरे काढलेली आहे. मस्त आपण महिलांसाठी ना स्वागतासाठी आपण असं चांगलंसं रांगोळी पण काढलेली आहे. तुम्हाला मी अजून आहे ना आत डेकोरेशन वगैरे कसं केलं ते दाखवते. व आपण मस्त आहे ना फुलाचं असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. आणि इकडे बघू शकताय, हे आहे आमची जाऊबाई, आणि इकडे आहे ताई, आणि आपण सगळेजण मिळून आहे ना आज आपण हे मस्त डेकोरेशन केलेले आहे. आपण आता ना इथलं सजावट कसं केलं ना ते तुम्हाला ताई सगळं सांगेल. ताई सांगा तुम्ही आता. आम्ही इथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे. हो, विठ्ठल रुक्मिणीला वौसायचं असतं संक्रांतीला, आणि असे विडे असतात, ते विडे वटीत घेतात, आणि सगळं सुवासनीचं सगळं वाण जे आहे ते सगळं पूजा त्याची होते. आणि इथं सुकड्या म्हणून असतात. ह्यामध्ये काय काय घाललं जातं? ह्याच्यामध्ये सगळे जे आता नवीन पदार्थ, नवीन जे धान्य उगवतं, नवीन भाज्या येतात, ते सगळे वेगवेगळे प्रकारचे ते असतात. ते ह्याच्यामध्ये भरून त्याची पूजा केली जाते. आता यामध्ये काय काय आहे? ह्याच्यामध्ये गहू, वाटाणा, ऊस आणि गाजर आणि तीळ सुद्धा आहे, ज्वारीचं कणीस, परत गव्हाचं कणीस, हे नवीन आता येते. आता हे आलेलं आहे आपल्या शेतामध्ये. मग त्याची पूजा होते सगळी. आणि तिळगुळ म्हणजे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, ह्याच्यामध्ये संक्रांतीचं खूप महत्व आहे. आणि दुसरी गोष्ट विडा हा बायकांना दिला जातो पहिल्यांदा. हे सुहासनीचं पहिलं वाण आहे, महत्वाचं आहे. आणि हे वौसायचं असतं. वौसताना हे वटीत घालायचं असतं सगळं. हे भांगामध्ये गुलाल भरायचा असतो, आणि हे वाण म्हणून एक भेट म्हणून सवासनीला द्यायचं असतं. आणि हे पण सुवासनीच वटीत भरायचं आहे. आणि त्यामध्ये पण आहे ना 4-5 प्रकारचे आहे. बोरं घेतलेले आहे, शेंगा, गाजर, ते हे सगळं आलेलंच आहे, ते नवीन आलेलंच. शेतामध्ये नवीन आलेला हरभरे, वटाणा, घेवडा, हे सगळे भाज्या पण वटीत. हे वाण संक्रांतीचं आहे, इथे सवासनीच्या वटीत घालतात हे सगळं. आता तुम्ही ताईकडून हे सगळं माहिती घेतलेलीच आहे, आणि तुमच्याकडे कसं साजरा करतात ते आपल्याला कमेंट मध्ये कळवा. आणि हे पाठीमागचं काय डेकोरेशन आहे ना आपल्या राणीने केलेलं आहे, कसं केलंयस ना सगळं सांगा सगळ्यांना. मी आणि ताई दोघी मिळून सकाळी हळदी कुंकूसाठी डेकोरेशन केलेलं आहोत, आणि मस्त झाले डेकोरेशन. आज सगळं महिलांना खुश होणार. तर आता सगळं डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे. आता फक्त आहे ना मैत्रिणी वगैरे येणार आहे, त्यांचा आपल्याला वाट बघायचं आहे. त्या अगोदर आहे ना आजचा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा, आणि त्यातले ना तुम्हाला एक प्रश्न विचारणं जाणार आहे. त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोण कमेंट मध्ये देईल ना पहिल्यांदा, त्यांच्यासाठी ना आपल्याकडून आपलं गावाकडचे टेस्ट मसाले गिफ्ट असणार आहे. आणि त्यामुळे ना तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा. काही कुठेपर्यंत आले बघावं सगळं मैत्रिणी वगैरे. बघते एकदा सगळ्यांना फोन करते, आता बघते. काही आल्या तर काही यांना बोलवते फोन. हो चालते. जर लवकर यायला सांगा, सगळं तयारी झाले म्हणून सांगा. हॅलो. हॅलो मंजुळा. कुठपर्यंत आले? आमची तयारी सगळी झालेली आहे. या लवकर या, तुमची वाट बघतोय, तुमच्यासाठी थांबलेले. बाकीचे सगळ्यांना घेऊन या आणखीन. ठीक आहे घेऊन येणार. या लवकर. ठीक आहे, लगेच आलो.
तर त्यांनी यूज पर्यंत आपण सगळे तयार. चला राणी पटापटा येतील बायका, आता फोन केलाय इथपर्यंत आल्यात आणि त्या आल्यानंतर परत जायची घाई करतील. आपला सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे, व्यवस्थित आला पाहिजे, त्या येतील. बाई राणी आल्या की ग सगळ्या? या बहिणी या. नमस्कार. या या. नमस्कार. नमस्कार या. बरं आहेत ना? या. काय चाललंय मग? हो छान. छान चाललंय. कसं काय वहिनी, बरं आहे ना? भाऊ कसे आहेत आमचे? छान आहेत ना? हा या. चालते. चला 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 आतमध्ये बसा तुम्ही. आता बसा. आणि त्या आता येतीलच एवढ्यात. आल्याच की. या या मंजुळा, या आशू, या या लवकर. काय बरं आहे? हो बरं आहे बघा. या ताई या या. चला आमच्याकडे आला हळदी कुंकवाला. बरं झालं, वेळात वेळ काढला. आवरलं या या. आवरलं या. बरं आहे ना? हो बरं आहे. हा चला चला. बघा हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा छान केलाय तो. छान केलाय. अहो वहिनी, डेकोरेशन तर सांगा कसं झालंय, काय छान झालंय की नाही? वहिनी छान झालंय ना? आणि हे बघा कसं किती कसं केलंय, काय केलंय जरा बघा. काय चुकलं असेल तर परत सांगा. आणखीन काय 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 राहिलंय का? चालतंय. बसा मग. पाणी बसा तुम्ही. हळदी कुंकू करूया आपण. तुम्ही आला, खूप आनंद झाला मला. कधी पण मामी मामी कधी बसून हो म्हटली मला मामी आला. बरं झालं. पाणी आणा राणी. पाणीच कुठे गेलं? नाही कुठलं हेच आवरेना लवकर. बायका येणार, काय सांगितलेलं बायका कॅन्सल करा. कोणाकडे पाहुणे आले, कोणाकडे काय काय. पाणी घ्या. पाणी द्या. हे घ्या पाणी. हे धरा पाणी. आणते पाणी. बघ ह्या मामी आहेत. नमस्कार. ह्या शिंदे वहिनी. नमस्कार. आणि ह्या ताई आहेत. ती मंजुळा. नमस्कार. आणि त्या वहिनी आहेत. नमस्कार. आणि त्या वहिनी आहेत मोरे वहिनी. नमस्कार. आणि ही आशू आमची. नमस्कार. हा. आणि त्या मेजर वहिनी आहेत. त्या माळीन ताई आहेत. आणि ह्या पण ताई आहेत. आणि ह्या अनिता ताई आहेत. आणि ह्या चौगुले वहिनी आहेत. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आमच्याकडे पहिल्यांदा आला तुम्ही ना आमच्याकडे. हा म्हणजे काय मग कार्यक्रम चांगला. बरं आहे ना? हा कार्यक्रम चांगला. हा मग आता काहीतरी म्हणजे एकत्र येण्यासाठी पाहिजेच ना हो. सगळं निमित्त पाहिजे. परत आपण एकत्र. असं तुम्ही आला असता का आमच्या घरी? हळदी कुंकू आहे म्हणतानाच ह्यांना तर किती वेळा बोलवलंय, आज किती वर्ष झालं, पण ह्या आता पहिल्यांदा आल्यात. ही काय आमची पाहुणी असला कधीतरी येतेच. काय नाही. हा तुम्ही आणि ह्या म्हणजे कसं. हा सरप्राईज. माझ्यासाठी खूप सरप्राईज आहे. पण असं हे कोण येऊ शकत नाही. हळदी कुंकवाच्या ह्याच्यानेच येते ना माणूस. म्हणतानाच मी हे ठेवलं. हा गाठी बेटी होते सगळं व्यवस्थित. हळदी कुंकू आम्हाला दिलं खूप लांब. त्या निमित्ताने आलात की नाही? एवढ्या लांब आहे की नाही? चला आता सगळ्यांनी मिळून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करूया. चला आता. हा चला चला उठा. हा गुलाल लावायचे. हळदी कुंकू हा. कोमल किती वेळ केलास तू यायला? काय मोहिनी, चला या लवकर. बरं झालं आलात. हा चला. हे बघा आता आपण सगळ्यांना इथं वरती कसं सजावट केलेली आहे ते सगळं तुम्हाला ना ताईने सांगेल. ताई सांगा बघा. हा सांगते. ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. ह्याला आज ओवसायचं असते. मग हे जे आज पूजा असते, हळदी कुंकू, परत सगळं सवासणीचे वाण, परत जोडवी, मंगळसूत्र, बांगड्या, परत हळदी कुंकू, परत चोळीचा खण, आणि सगळं हे विडे सगळे त्याची पूजा करून आज संक्रांतीला ओटीत घ्यायचं असतं. परत ह्या सुकड्या आहेत. त्यामध्ये काय काय असतं? त्याच्यामध्ये सगळं नवीन आलेलं सगळं हे शेतामध्ये नवीन येतं आता त्याची पूजा करायची असते. त्यामध्ये ऊस, गाजर, वटाणा, गहूचं लोंब्या, ह्याला लोंब्या म्हणतात. आणि ज्वारीचं कणीस असतं, ते हरभऱ्याचं सोलाना वगैरे सोलावणा, सगळं ह्याची पूजा केलेली असते. ती सुकड्यामध्ये घालून ह्याच्यामध्ये आता मी भरलेलं आहे सगळं, आणि भरून ह्याची पूजा करायची असते. आणि हे वसायचं असतं. आणि तिळगुळ आणि विड्याचे पानं हे सवासणीला द्यायचं असतं. एक पान आणि सुपारी. आणि दुसरी गोष्ट हे सगळं ह्याच्यामध्ये
आपल्या वटीमध्ये घालायचं असतं प्रत्येक सवासणीच्या. आणि हे गुलाल भांगात भरून असं त्याचं वसायचं असतं. परत हे पण वसायचं असतं आणि हे भेट वस्तू म्हणून एका सुवासनीला द्यायचं असतं सगळ्या. आणि अशा पद्धतीने वटीत पण घेतलेलं ते सगळं गाजर शेंगदाणे ते सगळं घालायचं. शेंगा परत हरभरे ऊस आहे सगळं आहे ते सगळं वटीत घालायचं. आणि तिळगुळ द्यायचं सगळ्यांसाठी गोड गोड हसायचं सगळ्यांना सांगायचं. आता रुक्मिणीला पहिल्यांदा वसायचं असते. पहिल्यांदा मी रुक्मिणीला वसते. आणि एक सुकडं मी देवाला वाहते वंशाचं आणि त्याला हळदी कुंकू लावते. आणि हे तुळशीला घेऊन येऊ. हा ये ना. सीतेचा वसा रामाचा वसा जलम जलम वसा हळदी कुंकू. आणि हा वसा एक तुळशीला असतो. तुळस माता ही आपली ही जन्मोजन्मीची सवाशीण असते म्हणून तिला हा वसा असतो. आता तू बस इथे. हो बस. हा बस. आता ह्यातल्या 5 जणींनी एक एक विडा वटीत तिच्या घालायचा असतो. मग मी तर आता ह्यांना वसलं तर प्रत्येकीनं रुक्मिणीला वसा आणि हा विडा हळदी कुंकू गुलाल टाकायचं अशी त्याची पूजा करायची. किती मस्त. हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी आहे ना बरेच आपल्या मैत्रिणी वगैरे येणार आहेत, आपल्या ताई, असं आपल्याला सगळी आजूबाजू आहे ना सगळ्या महिला येणार आहेत. तर आहे ना हळदी कुंकू कार्यक्रमासाठी आपण काय काय तयारी केली आहे तुम्हाला मी दाखवते. चला तर तुम्हाला बोर व्हायची. आणि तिच्या भांगात सीतेचा वसा रामाचा वसा जलम जलम वसा. आणि हा विडा उचलून तिच्या मी वटीत घालणार आहे. सीतेचा ओसा रामाचा ओसा आला नगरात घ्या पदरात. घेते नार कोणाची? अनिल रावांची. देते नार कोणाची? अजित रावांची. मी आता रुक्मिणीला ओसते, हळदी कुंकू लावते, रुक्मिणीच्या भांगात गुलाल घालते. सीतेचा वसा रामाचा वसा जन्मोजन्मी जाऊ दे वसा. तिला पण ओसा. आता हिला ओसते. हिला ओसते. सीतेचा वसा रामाचा वसा जन्मोजन्मी जाऊ दे वसा. पोटीत मी विडा देते. सीतेचा वसा रामाचा वसा जन्मोजन्मी आला नगरात घ्या पदरात. घेणारी नार कोणाची? अनिल रावांची. देणारी नार कोणाची? आनंदरावांची. कुंकू लावते. रुक्मिणीला ओसते. सीतेचा वसा रामाचा वसा जन्मोजन्मी वसा. सीतेचा वसा रामाचा वसा आला नगरात घ्या पदरात. घेतली नार कोणाची? अनिल रावांची. देणारी नार कोणाची? शिवाजीरावांची. रामाचा वसा सीतेचा वसा जन्मोजन्मी जावा. जन्मोजन्मी वसा. रामाचा वसा सीतेचा वसा जन्मोजन्मी जावा. रामाचा वसा सीतेचा वसा आला नगरात घ्या पदरात. रामाचा वसा सीतेचा वसा जन्मोजन्मी वसा. ताईंना वसते. रामाचा वसा सीतेचा वसा जन्मोजन्मी वसा. हळदी कुंकू. हो. रामाचा वसा सीतेचा वसा आला नगरात देणारी नार कोणाची? अनिल रावांची. देणारी नाव कोणाची? विजयाची. ठेवायचं. ओटीतलं सगळं काढून ठेवायचं ओटीतलं. आता सगळ्या आपल्या मैत्रिणी आलेत, सगळे आपले पाहुणे आलेत, त्यांना हळदी कुंकू लावायचं. हो चालेल. आणि सगळं आता आपला हळदी कुंकू समारंभ करायचा. हो चालेल. सगळ्यांना तू हळदी कुंकू लावून ववस आणि तू गुलाल लावून ववस. चालेल. चला. ते वसायचं मग पानं द्यायची त्यांना. धर त्याच्यातच ठेव. दोघं एकच आधी वसायचं नंतर पानं द्यायची.
तो मांग भरून घे. तुझा रामाचा होता जन्मोजन्म. हे भरते वटी सीताचा होता आणि हे रामाचा हातात होता देते तिळगुळ घ्या गोडगोड बोला. सीताचा होता रामाचा होता जन्मोजन्म. सीताचा होता रामाचा होता जन्मोजन्म. सीताचा होता रामाचा होता जन्म. वटीत घालायचं आहे. हे आता प्लेट आणलेले आहे, ह्याच्यातच आपण वौसा सगळ्यांच्या वटीत घालणार आहे. वाण म्हणून वाण म्हणून आपण वाण म्हणून प्लेट आणलेली आहे. चला दे. घेते नार कुणाची? फक्त देतो. हेच आहे की तिळगुळ घ्या गोड गोड बोला. दरबाळा तिळगुळ घे गोड गोड बोल. जरा तिळगुळ घ्या गोड गोड बोला. 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 धरा तुम्हाला पण. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तुला पण दर तिळगुळ घे गोड गोड बोल. तिळगुळ घ्या गोड गोड बोला. सीताचा ओसा रामाचा ओसा जन्मोजन्मांचा ओसा. सीताचा ओसा रामांचा ओसा जन्मोजन्मांचा ओसा. आता हे सुपारी आपण पान आहे ना वटीत देऊया. हे वाण. हा आता उखाणा झालंच पाहिजे. हा दे. पहिलं छोटं घेते नंतर घेते मोठं. केळ देते सोलून पेरू देते चिरून. अजितरावांच्या नावावर कुंकू देते कोरून. हो मस्त. आता सगळ्यांचा एक एक उखाणा होऊ दे. सीतेचा वसा रामाचा वसा जलम जलम वसा. ठीक आहे. सीतेचा वसा रामाचा वसा आला नगरात घ्या पदरात. घेते नार कुणाची? अनिल रावांची. आता मस्तपैकी एक उखाणा घ्या. हो घेतो. ऐका नाव. हा. बागेत शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी. बागेत शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी. अनिल रावांचं नाव घेऊन सांगते हळदी कुंकवाच्या वेळी. हा जरा मग तिळगुळ घ्या गोड गोड बोला. आता तुमचा नंबर आहे बघा सगळ्यांचं. टोकन व्हायला पाहिजे. हे घ्या. आता वसा आला नगरात घ्या पदरात. घेते नार कुणाची? हा उखाणा घे मस्तपैकी एक आता. ओकाना घेते आशीर्वाद द्यावे. हा अनिल रावांच्या सहवास. हा हा वा वा. हाय. थांब की तिळगुळ अगं. कुठे दर तिळगुळ घे गोड गोड बोल. हा. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून. अमोलरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. मस्त. संक्रांतीच्या हळदी कुंकू कागदाच्या पुड्यात. अविनाश रावांचे नाव घेते सासूबाईंच्या वाड्यात. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. लहाय पटलाच नव्हती हळदी कुंकवाच्या दिवशी. मस्त मस्त. बुट्टीत होती केळी दर्यापासून नाव होती हळदी कुंकवाच्या वेळी. जोरात सांगा. जोरात इकडे आहे आवाज येत नाही. नाईकबाच्या देवळाला सोन्याचा कळस. नामदेवरावांचं नाव घेते मला नाही आळस. झुंझुन्यात मी बसली मेनात. रंगचोळ्या अंगात गुलाल भांगात. गुलाल झाला पटपटीत. लवंगा मुठीत जायफळ वटीत. मामा गेले 1200 रुपये आणले 400 रुपयेचा केला नथ. नथीचा केला पैका. तुकारामचे नाव घेते सर्वजणी ऐका. अरे वा वा. असं पाहिजे बघा उखाणा. डाळिंब देते सोलून पेरू देते चिरून. नामदेवच्या नाव कुंकुले ते करून. चांदीचा करंट निऱ्याच्या घोळात. दाजी पाटलाचं नाव घेते सवासणीच्या मेळात.
पहाटेच्या वेळी उमलते कळी, अशोकरावाचं नाव घेते हळदी कुंकूच्या वेळी. कमळामध्ये लक्ष्मी, मोरावरती सरस्वती, विजय माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. गर्व नसावा श्रीमंतीचा, अभिमान नसावा सौंदर्याचा, आनंदरावांचं नाव घेते आशीर्वाद द्या सौभाग्याचा. घराला सवा अंगण, अंगणात डोलावी तुळस, शिवाजीरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस. रात राणीच्या सुवासाने निशिगंध झाला मोहित, तानाजीरावांसाठी आयुष्य मागते सासू ससऱ्यासहित. खेळते ते सोलून, पेरते ते चिरून, प्रकाश नावावर कुंकुले ते कोरून. तर आता सगळ्यांनी चांगलं चांगलं चौकाने घेतलेले आहे आणि सगळ्यांना एकमेकांना खूप आवडलेले आहे. असंच आहे ना महिलांचा सण असतो, त्यामुळेच आहे ना सगळी जण वर्ष कधी बदलतं आणि संक्रांती कधी सण येतो ह्या सगळेजण आहे ना वाट बघत असतात. असं हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुम्ही बघू शकता, सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक मस्त आनंद असतो. त्याच आनंद क्षणी बघण्यासाठी हे हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेले आहे आणि मस्त सगळ्यांनी येऊन आहे ना असं कार्यक्रम साजरा केला, मस्त वाटलं. मकर संक्रांत हा आपल्या वर्षातून येणारा एक सण असतो आणि त्या सणाच्या वेळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होत असतो आणि सर्व महिला त्या निमित्ताने एकत्र येत असतात आणि महिला खूप आनंदी असतात, कारण एका निमित्ताने त्या एकमेकींना भेटत असतात, आपली सुखदुःख सांगत असतात, आपले आनंद व्यक्त करत असतात. असा हा संक्रांतीचा सण असतो आणि हेवे दावे सगळे ह्या सणामुळे विसरले जातात आणि सगळ्या महिला एकत्र येतात आणि तिळगुळ वाटून त्या सगळ्या एकमेकांशी गोड होत असतात. असा हा संक्रांतीचा सण असतो आणि संक्रांतीच्या हळदी कुंकवा दिवशी सगळ्या महिला एकत्र येऊन आपली एक महाराष्ट्रीयन संस्कृती आहे की उखाणे घ्यायची पद्धत आपल्याकडे असते आणि त्याप्रमाणे ह्या हळदी कुंकवाच्या दिवशी सगळ्या महिला उखाणे घेत असतात आणि तो एक आनंद वेगळाच असतो. नाही आपण सगळ्यांना तिळगुळ देऊन आहे ना सगळ्यांचं तोंड गोड केलेलंच आहे. तर आहे ना आपण वर्षभर गोड राहण्यासाठी आज आपण आहे ना मस्त मसाला दूध पण केलेले आहे. सगळ्यांनी आहे ना मसाला दूध आस्वाद घेऊन आहे ना हे कार्यक्रमाला समारोप करावा. धन्यवाद. चला आता सगळ्यांनी तोंड गोड करा. हे घ्या. बायका गेल्या की गेल्या. सगळ्यात बेस्ट गावाकडची टेस्ट, सगळ्यात बेस्ट गावाकडची टेस्ट, सगळ्यात बेस्ट गावाकडची टेस्ट. तर मंडळी आजचा संपूर्ण कार्यक्रम, आजचा सगळा व्हिडिओ तुम्ही बघितला असणारच आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या वहिनीने सांगितलं होतं एक प्रश्न असणार आहे, तो ते प्रश्न विचारायची जबाबदारी आता सगळ्यात शेवटी आमच्यावर आलेला आहे. तर तो प्रश्न नीट आहे का? प्रश्न असा आहे, या सगळ्या कार्यक्रमामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व महिलांनी मिळून कोणता डायलॉग घेतला ह्याचं अचूक उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाले. अगदी घरपोच आपले ते मसाले मिळणार आहेत, त्यामुळे पटपट कमेंट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, आजच्या व्हिडिओमध्ये सर्व महिलांनी मिळून कोणता डायलॉग घेतला हा प्रश्न आहे. नक्कीच तुम्ही उत्तर द्याल. आजचा यांचा सगळ्यांचा कार्यक्रम कसा वाटला ते पण तुम्हाला कमेंट करायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, भरपूर शेअर करायचं आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी, भेटत राहूयात अशाच आपल्या नवनवीन गावाकडच्या रेसिपी, गावाकडचे सण उत्सव आणि बरंच काही. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.